नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलवर। तर आज मी बनवणार आहे मस्त स्पंजी टोमॅटो ऑमलेट किंवा उत्तप्पा। आणि यासाठी मी बनवणार आहे येथे खोबऱ्याची साऊथ इंडियन स्टाईलने चटणी। या पद्धतीने जर तुम्ही करून पाहिलं तर तुमचे उत्तप्पे अगदी हॉटेलमधल्यासारखे स्पंजी बनतील। येथे मी घेतलं आहे 3 वाटी तांदूळ, 1 वाटी उडीद डाळ। हे आपल्याला 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचं आहे। यामध्ये मी 1 चमचा मेथ्या घातलेल्या आहेत। हे आपल्याला रात्रभर भिजत ठेवायचं आहे आणि सकाळी याला मिक्सरमधनं एकदम बारीक पेस्ट याची बनवून घ्यायची आहे। तांदूळ आपले भिजून छान झालेले आहेत। येथे मी आता बारीक करून घेते। हे बारीक केलेले तांदूळ आणि उडीद डाळ आपल्याला आणखीन एकदा 6 ते 7 तास भिजायला ठेवायचं आहे। त्यामुळे आपलं पीठ छान फुगून तयार होईल। हे पहा, या पद्धतीने पीठ तुम्हाला बनवून घ्यायचं आहे। खूप पातळ पण नाही आणि खूप घट्टही नाही। येथे आता आपलं पीठ छान भिजलेलं आहे। यामध्ये मी चवीपुरतं मीठ घालून घेतलेलं आहे। यामध्ये दुसरं काहीच वापरलेलं नाही आहे, फक्त उडीद डाळ आणि तांदूळ। तांदूळ मी येथे रेशनचे वापरलेले आहेत, तुम्ही कुठलेही वापरू शकता। चटणीसाठी येथे मी घेतलेलं आहे अर्ध नारळ, 1 छोटी वाटी शेंगदाणे, 1 छोटी वाटी फुटाण्याची डाळ, 1-1.5 मिरची, 5-6 लसणाच्या पाकळ्या आणि 1 छोटा आल्याचा तुकडा, पुदिना, कोथिंबीर, 1 चमचा जिरे आणि चवीनुसार मीठ। उत्तप्प्यासोबत मी बटाट्याची भाजी बनवत नाही, कारण आम्हाला चटणीसोबतच खायला आवडतं। तुम्ही बटाट्याची भाजीही बनवू शकता। चटणी आपली येथे तयार झालेली आहे। याला लागणारी फोडणी मी अगोदरच बनवून ठेवली होती, ती यामध्ये मी घालून घेते। चटणी येथे आपली तयार झालेली आहे। उत्तप्प्यासाठी लागणारा पोडी मसाला मी अगोदरच बनवून ठेवला आहे, हे बाजूला ठेवते। आणि उत्तप्प्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो आणि कोथिंबीर। येथे तव्याला थोडंसं तेल लावून पीठ आपल्याला जाडसर टाकून घ्यायचं आहे। खूप डोशासारखं आपल्याला येथे जास्त पसरवायचं नाही, जाड उत्तप्पा आपल्याला टाकून घ्यायचा आहे। आणि त्यावरती टोमॅटो, कांदा, हिरवी मिरची, कोथिंबीर आणि पोडी मसाला हे सर्व घालून झाल्यानंतर वरतून थोडंसं बटर किंवा तेल घालून हे 2-3 मिनटं झाकून ठेवायचं आहे। यावरती तुम्ही पनीर किंवा चीजही घालू शकता, त्यामुळे याची चव आणखीन वेगळी लागेल। मी येथे पोडी मसाला घातलेला आहे। 2 मिनटं याला झाकून ठेवूया, म्हणजे हे वाफ्यावर शेकून निघतं। येथे उत्तप्पा आपला छान तयार झालेला आहे। हे पहा, किती स्पंजी आणि जाळीदार उत्तप्पा आपला तयार झालेला आहे। मी बनवलेला उत्तप्पा कसा झाला आहे ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपली जुनी माती नवी पिढी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।